विक्रम गायकवाड, तर गोलंदाजी मार्कवरती सयाजी गायकवाड. संघर्ष वॉरियर्स या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, तर आमंत्रित केलं आर्यलोन या संघाला फलंदाजीसाठी. विक्रम गायकवाड आणि ईश्वर टेकाळे हे दोन आघाडीचे फलंदाज. गोलंदाजी करतील सयाजी गायकवाड. यावेळी नो बॉलचा इशारा पंचांचा. स्वेर चेंडू आणि फ्री. यावेळी प्रहार केला चेंडूवरती. क्षेत्ररक्षण चेंडू अडवतोय आणि दरम्यानच्या काळामध्ये घेतल्यात या 2 धावा. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होती ते 3. यावेळी खराब चेंडू, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येने भर. धावसंख्या होती ती 4 धावा. यावेळी सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. आपण या ठिकाणी बघतोय सयाजी गायकवाड याला काहीसा वेळ घेतोय, परंतु सुंदर अशी गोलंदाजी. फलंदाजाला रोखून धरलंय. यावेळी प्रहार करतोय चेंडूवरती आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार. डीजे. तर या चौकाराच्या साहाय्याने धावफलक हालतोय. धावसंख्या झाली ती 8. विक्रमच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार. यावेळी चकवा सुरेख असा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आली ती 8 धावा. विक्रमला चेंडू समजू शकत नाही. सुरेख असं क्षेत्ररक्षण. कोणती धाव नाही. यावेळी चेंडू हवेमध्ये आणि झेल सुटलाय. केवळ 1 धाव. आपण या अगोदरच्या पण सामन्यात बघितलं बरेचसे झेल या ठिकाणी सुटलेत. कदाचित या ठिकाणी षटक संपले. 1 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आली ती 9 आर्यलोन या संघाची. तर अतिशय सुरेख असे षटक टाकले ते सयाजी गायकवाड याने. केवळ 9 धावा खर्च केल्यात. तर काहीशी संयमी सुरुवात आर्यलोन या संघाची. कारण की आपण या धावपट्टीवरती बघितलंय, या पिचवरती, या ग्राउंडवरती आतापर्यंत खूप मोठे मोठे स्कोर या ठिकाणी आपण बघितलेत. तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल आर्यलोन या संघाला.
तर आता वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज महेश टिळेकर. तर त्याचा सामना करेल विक्रम. या ठिकाणी आता आक्रमण करावं लागेल आर्यवलनच्या संघाला. यावेळी स्वैर मारा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. विक्रमला समजू शकत नाही हा चेंडू आणि धावसंख्या आहे ती स्थिर 10 धावा. यावेळी सुंदररित्या टोलला चेंडू परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि केवळ एक धाव. गोलंदाजी आकाश गायकवाड यांनी माईकशी संपर्क साधावा. आकाश गायकवाड लवकरात लवकर इथं कॉमेंट्री बॉक्स बशी. धावसंख्या ही षटकाराच्या नंतर 19 धावावर पोहोचलेली. महेशचा पुढचा चेंडू ईश्वर साठी. आणि कट आउट झालेला ईश्वर महेशच्या चेंडूवर. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. बॅट्समन विनोद हा ईश्वरची जागा भरून काढण्यासाठी विनोद गायकवाड. वैयक्तिक अशी दुसरी संघासाठी तिसरी ओव्हर घेऊन आलाय तो सयाजीच्या पहिल्याच चेंडूवर उंचावून मारा. पहिल्याच बॉल पहिलाच षटकार विक्रमने. त्या षटकाराने धावसंख्या पोहोचली होती 25 वर. सयाजीचा पुढचा चेंडू विक्रमसाठी. विक्रम टू सयाजी, सयाजी टू विक्रम. लवकरात लवकर सामना चालू करा.
डॉट चेंडू झाडाखाली ते जेवाय बसले त्यांनी तो कचरा उचलायचा आहे. जेवण झाल्यावर पत्रावळ्या उचलून सयाजीचा पुढला चेंडू विक्रमला कच्चा क्षेत्ररक्षण झालंय चेतनद्वारे. डॉट चेंडू धाव संख्या ही 26 धावांवर पुन्हा एकदा डॉट चेंडू तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 26. संघाकडून चौथं आणि वैयक्तिक असं पहिलं शतक घेऊन आलाय तो चेतन. स्ट्राइक खेळाडू विक्रम ऑफ साइडला मारलेला हा चेंडू दोन धावांनी धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली 28. धाव संख्या 30 धावांवर. वाईट चेंडू 31 धावा. डॉट चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू विक्रमला समजत नाही.
विक्रमची जागा होऊन करण्यासाठी आलाय तो नवनाथ. धाव संख्या आली ती 32. 4 षटकानंतर दिलीपचा सामना करत तो विनोद. पुढचा चेंडू सुंदर असं मारलेला फटका आणि हा चौकार. पुढचा चेंडू दिलीपचा सामना करून तो विनोद. सुंदर अशी बॅटिंग करतो तो विनोद आपल्या संघासाठी. परंतु वाईट चेंडू. अतिरिक्त धाव संख्येत धाव झाला त्या 37 धावा. पुढचा चेंडू फाळवणी चेंडू आहे. पाहूया झेल होतो काय आणि झेल बाद झालाय तो विनोद. विनोदची जागा बनवून करण्यासाठी आला तो मयूर. स्ट्राईकला घेऊन तो नवनाथ. पुढचा चेंडू दिलीपचा सुंदर असं कट केलं नवनाथ ना. एका धावावरती समाधान मानले ते नवनाथना. धाव संख्येत धाव झाले ते 38 धावा. पुढचा चेंडू दिलीपचा स्ट्राईकला घेऊन तो मयूर. परंतु पंचांचा निर्णय येतो तो न चेंडू. अतिरिक्त धाव. फ्री हिट असेल हा चेंडू. सुंदर असा मारलेला फटका. परंतु एका धावावरती समाधान आणावं लागत ते मयूरला. धाव संख्येत धावा झाले ते 40 धावा. पुढचा चेंडू नवनाथसाठी. परंतु वाईट स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त धाव. चार झाले 4. पुढचा चेंडू दिलीपचा नवनाथसाठी. सुंदर असा चेंडू. परंतु एक धाव. पुढचा चेंडू सामना करत तो मयूर. सुंदर असा मारलेला फटका. पाहूया किती धाव निघतात. एक धाव घर पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण. 5 षटकानंतर धाव संख्या आली ती 44 धावा. जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष्य.
मैं तेरी टॉस साठी समर्थ आणि विरुद्ध टॉस साठी यायचे विरुद्ध आणि समर्थ बॉलिंग साठी आला तो ईश्वर स्ट्राईकला खेळून तो चेतन सुंदर असा मारलेला फटका आणि पहिला षटकार पहिला चेंडूवरती मारलेला गणागती षटकार दुसरा चेंडू परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू पुढचा चेंडू ईश्वरचा चेतनसाठी सुंदर असा झेल घेतलाय तो विनोद गायकवाडनं चेतनची जागा बंद करण्यासाठी आलाय तो बाप्पा चला टॉस साठी यायचं लवकर समर्थ वर्सेस विरुद्ध मयूर कोंडे यांच्या असिस्ट टॉच होत आहे
पुढचा चेंडू स्ट्राईकला खेळून तो बाप्पू, नावाजलेला प्लेअर बाप्पू, सुंदर असा मारलेला फटका ऑफ साईडच्या दिशेने गॅप मध्ये आणि हा चौकार. धाव संख्येत धाव आले तर 10 धावा. फुलटा स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा मारला फटका बाप्पूच्या बॅटमध्ये आणि हा षटकार. सुंदर अशी बॅटिंग करतोय तो बाप्पू आपल्या संघासाठी. धाव संख्येत वर धाव झाले ते 16 धावा. अजूनही 25 चेंडू मध्ये 29 धावांचं लक्ष. पुढचा चेंडू डॉट काढण्यात यशस्वी झाला ते ईश्वर. एक षटकानंतर धाव संख्या आली ती 16 धावा. बॉलिंग साठी आला तो विक्रम, स्ट्राईकला गेलो तो सयाजी. विक्रमचा सामना करत तो सयाजी. वाईट स्वरूपाचा चेंडू अतिरिक्त धाव. धाव संख्या धाव झाले ते 17 धावा. पुढचा चेंडू पुलटा स्वरूपाचा चेंडू आणि मारलेला हा षटकार. पुढचा चेंडू सुंदर असा कटवला आहे, परंतु एका धावावरती समाधान मानले ते सयाजीने. धाव संख्येत धाव झाले ते 24 धावा. किती अजूनही 22 चेंडू मध्ये 21 रनांचं लक्ष. संघर्ष संघाला. फुलटा स्वरूपाचा चेंडू सुंदर असा कटवला आहे गॅप मध्ये. तो किती धाव निघतात, एक धाव काढून पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण. 2 धावावरती सामना मानले ते बाप्पून. पुढचा चेंडू सामना करतो बाप्पू. सुंदर असा चेंडू डॉट डॉट काढणे यशस्वी झाला तो. पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला फटका गॅप मध्ये आणि हा चौकार.
पुढचा चेंडू सुंदर असा कटवला ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव काढून पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावावरती समाधान मानले ते बाप्पून. दोन षटकानंतर धाव संख्या आल्या त्या 32 धावा. अजूनही 18 चेंडू मध्ये 13 धावांचं लक्ष. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी तिसरं षटक घेऊन आला तो नवनाथ. स्ट्राईकला गेलं तसं याजी. सुंदर असा कटवला आहे परंतु मिस फिल्डिंग आणि चौकार. पुढचा चेंडू नामनाथचा स्ट्रायकर खेळतो सयाजी. सुंदर असा मारलेला फटका. लगेच षटकार. अजूनही 3 धावांचं लक्ष. हा सामना जिंकण्यासाठी संघर्षाला. सुंदर अशी गोलंदाजी. डॉट करण्यात यशस्वी होते तो नवनाथ. पुन्हा एकदा मारलेला फटका आणि षटकार. हा सामना जिंकलायचं. समोरच्या संघाने तरी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.